झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातली। संभाजी महाराजांनी 1684 मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांवर स्वारी केली होती। या घटनेची नोंद इतिहासात असेलही, मात्र याच घडामोडी तत्कालीन वृत्तपत्रात बातम्या म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यावेळच्या लंडन गॅझेटमध्ये या घटना वृत्तांत स्वरूपात छापून येत होत्या। या संदर्भातल्या 2 बातम्यांचे दस्तावेज अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या प्रणव महाजन यांच्या हाती लागले। त्यांनी ते पुण्यातल्या इतिहास संशोधकांना पाठवले आहे। या मौल्यवान दस्तावेजाविषयी इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। राजांच्या शौर्यशाली इतिहासाची दखल घेणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज आपल्याकडे आहे। दी लंडन गॅझेटमध्ये या संदर्भातली माहिती त्यावेळी प्रसिद्ध झाली होती आणि याविषयी बोलण्यासाठी इतिहास संशोधक निनाद बेडेकर आपल्यासोबत आहेत। सर, आपण बघतो आहोत द लंडन गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेले हे दस्तावेज किती महत्त्वपूर्ण आहे? 1682 मध्ये आणि 83 मध्ये संभाजीराजांनी या पोर्तुगीजांच्या विरुद्ध एक मोठा ऑफेन्सिव्ह उगारला। त्यातला उत्तर फिरंगाण म्हणजे पार वसई, दीव, दमणपर्यंतचा भाग रेवदंड्यापासून, आणि दक्षिण फिरंगाण म्हणजे गोवा। तर त्यांनी उत्तर फिरंगाणात चौल आणि रेवदंडा इथं त्यांनी हल्ले चढवले, चौलला वेढाही घातला, आणि त्याच्यानंतर गोव्यात त्यांनी जे हल्ले चढवले त्याच्यात सांतू इस्तमाव म्हणजे सेंट स्टीफन या नावाचं बेट हे संभाजीराजांनी आपल्या ताब्यात आणलं। तिथला जो किल्ला होता तो किल्लाही ताब्यात आणला। संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 झालेला असल्या कारणानं तारखेनं संभाजीराजांची जयंती येते, आणि त्या जयंतीच्या आधी 4 दिवस हे दस्तावेज असलं आपल्या हाताला लागावेत, हा एक मोठा योगायोग आहे आणि तो चांगला योग आहे असं मला वाटतं। पण शिवाजीराजांच्या आणि संभाजीराजांच्या बद्दलच्या बातम्या त्यावेळेला लंडनमध्ये छापून येत होत्या, ही गोष्ट सगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची। ज्या काळात म्हणजे दळणवळण फारसं सुलभ नव्हतं आणि तंत्रज्ञान किंवा या दृष्टिकोनातून बरेच मागासले पण होते या काळात। हो, काय असायचं ते बातम्या इथल्या उशिरा जवळजवळ 6-8 महिन्यांनी तिकडे छापून यायच्या। याचं कारण ज्या वेळेला जहाजं युरोपमधनं आली की त्या जहाजांच्या बरोबर हे सगळे लोक त्या बातम्या पाठवून द्यायचे। एक 3-4 महिने तरी सहज लागायचे त्या जहाजांना परत जायला। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।